हे बघा 8 किलो मिरच्या आणल्या आम्ही. त्यांना धुवून घेतल्या स्वच्छ पाण्याने, 2 पाण्याने. परत आता पुसून घ्यायचे. त्याच्यामध्ये पाणी असतं ना, ते काढून घ्यायचे. ते नाही टाकायचं, नाही तर लोणचं खराब होतं. हे बघा त्याचे खराब होतं, ते बाजूला काढायचे. स्वच्छ पाण्याने चांगलं धुतलेले ना, ते असे पुसून काढायचं. नाही तर ओल्याने काय होतं, खराब होतं लोणचं. असं कपड्याने पुसून घेतलं. आता त्याला लोणचं बनवायचंय. त्याच्यात मसाला. हे बघा आपल्याला मिरचीचं लोणचं बनवायचंय. त्याच्यासाठी मिरच्या घेतल्या 1/2 किलो. धुवून घेतलं स्वच्छ पाण्याने मस्त. रात्रभर सुकायला ठेवून दिल्या. आता पुसून आता मिरच्या कापते बघा मी. आणि अशा उभ्या उभ्या कापायच्या मिरच्या. तुम्हाला उभ्या वाटल्या अशा कापायच्या, तुम्हाला असे वाटले तुकडे बारीक बारीक तुकडे तसं करायचे. तुम्हाला जसं आवडेल तसं करायचं, बारीक बारीक तसं. हे बघा आता मी आता सगळे असं कापून घेते. येते का आधी कैची कापून घ्यायचंय. नाही म्हणत आधी जास्त तिखट जाणार आहे, गाडी येणार आहे, जाते रे गाडीने चालू जाणार आहे. बापरे. हे बघा आमच्या सगळ्या मिरच्या आता कापून झाल्या मस्त. हे बघा सगळ्या मिरच्या कापून झाल्या आता मस्त. आपल्याला बघा मिरचीचं लोणचं बनवायचं आहे ना, त्याच्यासाठी मी धने घेतले, बडीशेप घेतली, थोडं जिरं घेतलं, थोडं मिऱ्या घेतल्या आणि थोडी लवंग आणि हे मोहरीची डाळ आहे, मोहरीची डाळ आणि थोडी मेथी जास्त बनवून घ्यायची, पण आम्हाला ते जास्त कडू आवडत नाही, त्याच्यामुळे कमी घेतली मी थोडीशी नावला. आणि मीठ आणि त्याच्यानंतर हे बघा तिखट आणि हळद. हे बघा लिंबू घेतले, 5 लिंबू घेतले. आता आपल्याला आहे ना याचा रस काढून घ्यायचा आहे. आपल्याला फक्त रस टाकायचा आहे बस. लिंबू पण टाकता, पण कारण की हे हिरवे लिंबू आहे ना, त्याच्यामुळे मी लिंबू टाकत आहे. फक्त रस काढून घेणार आहे. आणि परत हे हिंग. हे बघा जिरं भाजते आता, थोडं भाजून घेते थोडं. हे बघा बडीशोप टाकते, जिरे टाकले, बडीशोप टाकले. आता हे धने टाकते. हे सगळं एकत्र भाजून घेणार मी. मोहरी आपली, मिऱ्या, हे लवंग आहे. गॅसवर भाजून घ्यायचं सगळं. चांगलं भाजलं जातं ना, मग चव येते ना त्याला. तिला पण भाजून घेते तिला. हे बघा चांगलं सगळं भाजून घेतलं, एकत्र केलं. आता मिक्सरचं भांड आहे, त्याच्यात थंड झाल्यावर वाटून घ्यायचं. मग तेल टाकायचं कढईमध्ये, चांगलं गरम वाटून घेणार. हे बघा मसाले सगळे भाजल्यानंतर वाटून घेतलं. थोडं आहे ना जाडसर वाटायचं, असं जाडसर ठेवायचं थोडं जाड. आम्ही बघा ही अशी मोहरी आहे ना, ही मोहरीच्या पुढे आहे ना डाळ, मी ना 50 ग्रॅम याच्यामध्ये भाजून वाटून घेतली. आणि इकडे बघा ही 100 ग्रॅम आहे. 100 ग्रॅम फक्त सगळी म्हणजे वाटायची नाही, हिला शिज टाकायची. हे बघा हे सगळं असं मोहरीवर टाकून दिला मसाला. हे वाटलेला मसाला का तो आपण आता मोहरीवरती टाकून दिला. आपण म्हणजे वेगळी पद्धत लोणचं बनवतो आपण मिरचीचं. आता हे बघा तिखट, हळद असं टाकून दिलं. बघा आता हे मीठ आहे ना, हे पण टाकून दिलं. हे बघा लिंबू पावडर आहे, थोडी लिंबू पावडर टाकून दिलं. लिंबूला हिरवेगार भेटले, त्याला रसच नाही. इथे लिंबू पावडर टाकलं. आता हे मीठ टाकून देते. जेवढं मीठ टाकलं ना, खारट असलं ना, तेवढं लोणचं चांगलं असतं.
हे बघा एवढं टाकून दिलं, 100 ग्रॅम टाकून दिलं. म्हणजे लोणच्याची पद्धत वेगळी आहे. आमची वेगळी आहे. कारण की आपण कैरीचे लोणचे टाकतो तसं त्या पद्धतीने लोणचे आहे हे. नक्की करून बघा, एकदम भारी छान लागतं खायला. आम्ही एकदा वेळेस बनवलं होतं मागे, आणि लिंबू पावडर का टाकितलं तर मला असं वाटत असेल, पण लिंबू पावडर टाकून चव लागते भारी. कुकर होते माझ्याजवळ, पण ते टाकले नाही मी आता. तू करत आहे गरम आहे ते. बघा हे तेल घेतले, तेल तापायला ठेवलंय, तापून गेलं. आता चांगलं तापू द्यायचं कडक, त्याच्यानंतर थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये वतायचं आपण ते. आता बघा तेल थंड झालं, आपण याच्यामध्ये थोडस हिंग टाकूया. हे बघा हिंग टाकल्यानंतर हे तेल आहे ना याच्यामध्ये ओतायचं. नाही तेव्हा असं हलवून घ्यायचं. बघा आता हा लोणच्याचा खार तयार झाला आपल्याला. हा थंड झाल्यानंतर हे मिरच्या त्याच्यामध्ये उकळायच्या, थंड होऊ द्यायचं तरच टाकायचं त्याच्यामध्ये, नाही तर मग लोणचं खराब होतं. आणि या मिरच्या खारामध्ये टाकण्याच्या आधी आपण आहे ना हे मीठ आहे ना थोडं मिरच्यांना लावून घ्यायचं. मिरच्यांना लावल्यामुळे काय होतं माहिती का, तिखटपणा कमी होतो. आता हे मीठ लावून चांगलं 5-10 मिनिटं असं राहू द्यायचं. म्हणजे तिखटपणा कमी होतो. ते बघा असं सगळं मीठ लावलेलं आहे, काढून घ्यायचं मस्त. आपला आता खार थंड झाला, आता हे मिरच्या याच्यामध्ये टाकायचं. एक करून घ्यायचं तसं मिरच्यांना. खार आहे ना मिरच्याला लागायला पाहिजे ना. चांगला हलवून घ्यायचं. मी कारण की ना ती डाळ आहे ना मोहरीची डाळ जास्त टाकली थोडी, कारण की खार बी छान लागतो खायला. भाकरी सोबत, खिचडी सोबत, डाळ भात सोबत हे लोणचं आहे ना भारी लागतं खायला. म्हणजे जेवणाला चव वाढवते हे लोणचं, खायला छान लागतं. आता हे ना 4-5 दिवसानंतर चांगलं मुरून जाईल ते, तेव्हा चांगला लागेल ते खायला. आता थोडं तिखट लागणार ते 4-5 दिवसानंतर, 10 दिवसानंतर एकदम भारी लागणार खायला, मस्त छान लागणार. आता मला याच्यामध्ये बघा थोडं तेल कमी वाटतंय ना, मी आता थोडं तेल गरम करून थंड होऊन याच्यामध्ये टाकते थोडं, कारण की मिरच्यांच्या लोणच्याला तेल जास्त पाहिजे. जेवढं तेलामध्ये लोणचं राहतं ना तेवढं म्हणजे लवकर खराब होत नाही, बुरशी लागत नाही, व्यवस्थित राहतं. आणि हे लोणचं कसं वरीभर टिकण्यासाठी, म्हणजे आपण जसं हे करतो ना टिकण्यासाठी खार जास्त टाकता, मीठ जास्त टाकता, तर चांगलं वरीभर टिकतं लोणचं. आणि हे लोणचं असं खराब होत नाही, काही नाही, चांगलं टिकतं. बघा आता मी थोडं तेल गरम करून आहे ना टाकते याच्यामध्ये. थंड झालं आता कसं. चांगला हलवून घ्यायचं तेलामध्ये. अजून हे लोणचे ना सकाळी उठून एवढं तेल सुटेल ना, पूर्ण मिरच्या तेलामध्ये बुडून जातेच. झालं ना. हे बघा हे लोणचं भरायला मी ही लोणच्याची बरणी म्हणजे प्लास्टिकची आहे, त्याच्यामध्ये भरणार आहे लोणचं. स्वच्छ धुवून मस्त सुकी केली आहे, पुसून घेतली मस्त चकाचक. एक पाण्याचा थेंब सुद्धा नाही त्याच्यामध्ये.
फोडणी करून घ्यायची. तर याच्यामध्ये लोणचं बनणार मस्त. शक्यतो काचेच्या बरणीमध्येच भरायचं लोणचं, पण ती आता माझ्या जोडणी आहे म्हणून मी याच्यामध्ये भरते. पण ठीक आहे, चालतं. कारण की हे लोणचं याच्यामध्ये भरलं, फ्रीज मध्ये ठेवली ना, तुम्हाला 6 महिना लोणचं पुरेल. पण तुमच्याकडे जर काचेची बरणी राहिली तर काचेच्या बरणीमध्येच भरा. हे बघा आपलं लोणचं आता तयार झालं मस्त मिरचीचं लोणचं. तेल सुटलं. अजून 1-2 दिवसाने ना एकदम मस्त तेल सुटून जाईल वरती पुरं असं हे होईल. ते आता कधी आहे ना, ते बाशी झालं ना तेव्हा मस्त मुरून झालं ना तेव्हा भारी तेल सुटतं. खायला पण चव लागते मस्त. हे ते बरणीमध्ये बाहेरलं नसतं ना, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये भरते आता मस्त. हे बघा मस्त झालं आपलं. हे बघा हे लोणच्यामध्ये भरलं मस्त हे डब्यामध्ये एवढं भरलं बघा. भरपूर आहे आता 2-3 महिने जाईल ते आम्हाला.